नमस्कार. गावगाडा सदर आपण काही दिवसापासून या ठिकाणी करत आहोत. लिखाण थोडं थांबलेलं आहे. इतक्या वर्षाची सवय आहे, त्यामुळे कदाचित परत लिखाणाकडे ओढून त्याचा ऑडिओ बनवायचं माझा नियोजन राहील. परंतु आज गावातील आठवडे बाजार होता आणि हवामानही तसं ठीक राहिलं. आता सध्या थोडीशी हवामध्ये गरमटपणा आहे, पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पाऊस जाईन 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 मध्ये पण कधी जात नाही. एकंदरीत अशी परिस्थिती आहे. पावसाच्या मधल्या काळामध्ये नुकसान व्हायचे पंचनामे झाले, त्यामध्ये काहींना भरपाई आली, काहींना नाही आली, काहींना कमी आली. आणि त्यात वरच्या बाजूची जी कपाशी होती, थोडीशी जी बोंडस थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी होती, ती पण आता या पावसाने खराब झाली. आता एकदा नुकसान भरपाई, दुसऱ्यांदा कुठं नुकसान भरपाई मिळणार, अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे. कर्जमाफीचा विषय यांना त्या कारणाने गाजतोय, परंतु सरकारने वेळ काढू धोरण घेतलेलं आहे. त्यामध्ये अनेक अटी शर्ती येतील आणि मग एका टप्प्यावरती आंदोलन जाऊन थांबलं की पुन्हा ते उभं करणं तसं फार अवघड असतं. आणि आपण जर त्या अर्थाने जर पाहिलं तर आज राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती, गेल्या वेळच्या अवकाळी पाऊस, त्यावरची नुकसान भरपाई, लाडकी बहीण, वेगवेगळ्या योजना, यामुळे थोडेसे कसे तर सोंग आणतात पण पैसे सोंग आणतात नाही. त्यामुळं आपण म्हणतो ना, जरा तुम्हाला देऊ बाबजी, द्यायची इच्छा आहे तुमचे पैसे, परंतु थोडा आम्हाला वेळ द्या, असं आपण म्हणत असतो. अगदी तशा पद्धतीने शासनाने या बाबतीत निर्णय घेतला आहे. हरकत नाही. आता उद्या महिलांचा फायनल आहे. काल प्रो कबड्डीचा फायनल सामना झाला. आमच्या अपेक्षेप्रमाणे काही झालं नाही. पुणेरी पलटण चांगला सामना झाला, परंतु सुरुवातीपासूनच दबंग दिल्लीने जे प्रेशर बनवलं ते शेवटपर्यंत कायम राहिलं. एकदाही यांना डोकं वर काढायची संधी मिळाली नाही. परंतु शेवटच्या क्षणी, शेवटच्या रेडच्या वेळेस थोडीशी परिस्थिती निर्माण झाली होती. 27-28 स्कोर होता, परंतु पकड झाल्यामुळे आदित्यची तो सामना त्यांनी गमावला. शेवटी खेळ हारजीत होत राहते. मित्रांनो, आता सध्या नगरपालिकेचे पडगम लागू राहिले. आज मुंबईमध्ये मोर्चा झाला मतपत्रिकेतल्या आपल्या मतदार यादीतल्या याच्या संदर्भामध्ये. परंतु मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या देवळी प्रवचन मुख्यमंत्री महोदयांनी रात्र जागून, म्हणजे अक्षरशः त्यांचा स्टाफ मुक्कामला राहिला नगरपालिकेमध्ये. रात्री 4-5 वाजता लावून आठवडाभरामध्ये त्यांनी यादी अद्ययावत करून बऱ्यापैकी त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. याचं एकच उदाहरण जर झालं तर वार्ड नंबर 2 मधली जी कमी झालेली नावं, इकडे नावं 1 नंबर टाकली होती, जवळपास 500 नावं एक वार्ड नंबर मधली जाऊन आता त्या वार्डच्या मतदारांची संख्या 3500 3,000 आलेली. म्हणजे एक प्रकारे चांगल्या पद्धतीने काम त्यांनी झालं. म्हणजे 1800 2,000 लोकांच्या नावातले बदल त्यांनी पाहिले. आपल्याकडे तसा तो जो शहरामध्ये जो विषय दिसतो तेवढा आपल्याकडे तो विषय तसा नाही. कारण शहरामध्ये लोक इकडनं तिकडे जात असतात आणि स्थलांतर होत असतात, तिथला बदल होत असतो आणि त्यामुळे फ्लोटिंग हा विषय असतो 10-20% शहरातला. पण तरी सुद्धा आज माननीय उद्धव साहेबांनी त्यांचं नावच कमी करण्याचा प्रयत्न आहे काय करून झाल्याचं पाहून फार धक्कादायक वाटलं. काय आजकाल आहे ना, सरळ कुठलीच गोष्ट राहिलेली नाही. जो तो शॉर्टकट बघतो, दुसरं कशी कुरघीड करतील ते पाहिलं जातं. आता आपल्या नगरपालिकेचे पडगम चांगल्या प्रकारे राहिले आहे. आम्ही सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये आहोत. आम्ही लोकांच्या गाठीबिटी घेत आहोत, लोकांची चर्चा ऐकत आहोत. परंतु एक लक्षात, मला एक गोष्ट महत्वाची लक्षात येते की नगराध्यक्षपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून आहेत, परंतु जे खालचे जे 21 शिलेदार आहेत ते 21 शिलेदार मिळवताना प्रत्येकाच्या नाकी नऊ येत आहेत. उमेदवार चांगला आहे परंतु आर्थिक सक्षम नाही, आर्थिक सक्षम आहे पण त्याचा त्या ठिकाणी नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. ग्रामीण भागातलं राजकारण वेगळं गोष्ट, परंतु मी आज एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे की निवडणूक मध्ये साधन सामुग्रीचा जो वापर होतो त्यामध्ये आता मला आपल्याला एक सांगायचं की आपल्या गावातील बहुतेक लोकांचा व्यवसाय शेती आहे आणि शेती व्यवसायातून काय मिळतं, काय आर्थिक सगळ्या समजतं. थोडेफार व्यावसायिक आहेत, छोटी मोठी कामं करतात, काही 2-4 जण सोडली कॉन्ट्रॅक्टर मंडळी, तर बाकी सर्वसाधारण मंडळी आहेत सगळी. आणि मग या लोकांना जर निवडणूक करायची म्हटली तर आता इथले जर आकडे जर ऐकले तर मला नाही वाटत कोणता मनुष्य निवडणूक म्हणजे सहजासहजी लढवेल. केवळ एकाच पॅनल मधली गोष्ट नाही, सगळ्याच लोकांच्या बाबतीत जवळजवळ 90% लोक, काय माहित नाही पण बहुतेक लोक आर्थिक अडचणीत आहेत आणि निवडणूक करायची म्हटल्यावर सामनाम बेडसा गोष्टी कराव्या लागतात. आणि
आपल्या गावातील नगरपालिकेची एकंदरीत व्याप्ती पाहता आता बघा, सानुमतला काल बातमी आली, कुठं किती खर्च, कुठलं काही रिझर्वेशन, पण आपल्या गावाचं नाव सुद्धा नाही त्या बातमीमध्ये. म्हणजे इतकी अदखल पात्र अशी आपली नगरपालिका आहे. आणि राजकारण हा विषय आपल्या गावामध्ये तसा तेवढा पुरता केला जातो. त्यामुळं पालिकेमध्ये कोण निवडून येईल त्यापेक्षा ते निवडून आल्यानंतर तिकडे लोक फिरकती नाही, त्या नगरसेवकाला मला वाटतं काम सांगतात की नाही, हाही प्रश्न आहे याच्यामध्ये. परंतु लोकशाही प्रक्रियेचा तो एक भाग आहे. मला या ठिकाणी एक महत्वाचा एक गोष्ट मांडायची आहे की सर्व पक्षाने एकत्र येत, सर्व इच्छुकांनी एकत्र येत एक निर्णय केला पाहिजे की ह्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणीही आर्थिक साधनाचा वापर जास्त म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त करणार नाहीत. जे निवडणूक आयोगाने आम्हाला घालून दिलेलं बंधन आहे त्या पलीकडे जाऊन इतर काही अर्थपूर्ण वाटाघाटी आम्ही करणार आहेत असं जर तुम्ही केलं आणि ठरवलं तर एक चांगली गोष्ट होईल. अनेक गोष्टीमध्ये जेवढेले बक्षीस मिळालेले आहेत, या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी एकत्र येत हे अर्थपूर्ण जे चक्र आहे हे जर थांबवलं तर सर्वसामान्य लोक निवडणुकीत उभे राहतील, चांगली लोक निवडून येतील, चांगल्या आयडिया असलेली लोक निवडून येतील, जेणेकरून गावाला एक चांगली दिशा मिळेल. म्हणून माझ्या मनामध्ये सकाळपासून विचार घोळत होता की सर्वांनी जर एकत्र येऊन जर एक ठरवलं की नाही, आपण निवडणुकीचा प्रचार, हँडबिल, आपले विचार, सभा वाढलं तर आपल्या बाजारतळावरती सर्व पक्षांनी एकत्र येऊन, सर्व उमेदवारांनी एकत्र येऊन आपली भूमिका जर मांडली आणि त्यातून लोकांना जर मतदान करायला जर आपण जर केलं तर जी वाईट प्रथा शेवटच्या रात्रीची जी सुरू झालेली आहे ती थांबेल असं मला वाटतं. फार मी म्हणजे याच्यावरती चिंतन केलेलं आहे. कारण कोणी, मी सांगतो तुम्हाला, खूप कमी लोक आहेत की ज्यांना त्या नगरपालिकेपासून लाभ झालेला आहे, ते तो लाभ त्याने वापरून ते निवडून घेतील. खूप कमी लोक आहेत. म्हणजे आणि मी तर म्हणेल आता सध्या तर 2, 3, 4 पॅनलचे लोक चर्चा करतात. तर 4 पॅनल 3 पॅनल जर झाले तर 63 उमेदवार मिळणारच नाही तुम्हाला, मी सांगतो. पकडू आणावं लागतील लोक. त्यामुळं उगा वितरण नाव करण्यापेक्षा सध्याच्या घरातला कष्टाचा पैसे निवडणुकीत उधळण्यापेक्षा आणि नंतर कर्जबारी होऊन जमीन जुमल्याचा वरती बोजा जोडून विकण्यापेक्षा ह्या बाबतीत सर्व गावातील धोरणांनी विचार करावा असं मला वाटतं. पहा विचार करून, कारण सहजासहजी आणि मतदारांना सुद्धा चांगले सवय लावल्या पाहिजे या मताचं मी ठरवून. निवडणूक ही तशी पाहता विचाराची विषय असतो. हा विचार याच्यामध्ये दिला जातो, तुमची भूमिका काय आहे त्याविषयी चर्चा केली जाते. त्यामुळं याच्यामध्ये पैसा किंवा अन्य साधन सामुग्रीचा, जेवणाळे, खाणाळे, बाटल्या, पार्ट्या, बिरट्या हा विषय एकदम गौण आहे. तुम्ही मला एक सांगा, म्हणजे माझ्या कानावरती ज्या गोष्टी येतात की एका मताला समजा आपण समजूया तुम्हाला 500 रुपये मिळाले. आता मला सांगा 5 वर्षाचे 500 रुपये म्हणजे वर्षाचे 362 दिवस. आता ते 5 वर्षाचे किती होतात बघा, 5 × 15, 6 × 30 म्हणजे 1819 दिवस होतात. आणि मग या 500 रुपयाला जर तिने भागितलं, तुमच्या हातामध्ये 20 रुपये तुम्हाला खरेदी केलं जातं. डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला एवढं महत्वाचं जे साधन दिलेलं आहे निवडणुकीमध्ये, मताचं, राष्ट्रपतीच्या मताची किंमत तीच आहे, तुमच्याही मताची ती आहे. मला एक कार्यकर्ता जो सर्वसामान्यामध्ये वावरतो तो फार विद्वाने म्हणाला की 5 वर्ष आपण यांच्या सुखदुःखामध्ये असतो, यांच्या मुलांच्या पाठी दप्तरापासून यांच्या दवाखान्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि जर शेवटच्या रात्री सुद्धा हे जर लोक आपल्या भेटीची याची वाट पाहत असतील तर मग राजकारण करायचं कशाला. म्हणून मित्रांनो, माझी या ठिकाणी सूचना आहे की सर्व धुरीणांनी एकत्र यावं. हवं तर आम्ही पुढाकार होऊ, कारण मांजराच्या गाळ्यात घंटा कुत्री बांधली पाहिजे असं म्हणतात. आम्ही त्यात पुढाकार घेऊ, म्हणजे त्यातून खूप चांगलं होईल. तुम्हाला मी सांगतो, एक वेगळं म्हणायला लागेल, ईर्ष्या समजेल, त्यामध्ये चांगल्या मेरिटचे लोक निवडून जातील. तर माझी या ठिकाणी सूचना आहे, बघा, विचार करून बघा. तूर्त इतकेच. शुभ संध्या. गावगाडा.